इकडे पुढे अबा या सचिन डॉक्टर या सचिन या संजयराव लोन नाही सगळेच फाडा नाही वर बघा शंकर माने पुढे या बघा तिकडे बघा ठीक आहे तुम्ही या की पुढे कोणाच्या घालतोय इकडे पुढे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार महेंद्रदादा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते नुकताच आपल्या दोन्ही काँक्रिटीकरणाचा या ठिकाणी भूमिपूजन असा कार्यक्रम पार पडला. आज त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि उमेदवार आदरणीय श्री संदीपभाऊ शिंदे, त्याचप्रमाणे आपल्या पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय श्री स्वाती यांचे ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे
मी या ठिकाणी आपले सरपंच वाले श्री अजून कोकाटे, त्याचप्रमाणे श्री सचिन गायकवाड, त्याचप्रमाणे सरपंच मंगलदत्त राजे आणि सौ शुभंगी चव्हाण यांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी आमदार साहेबांचा सन्मान करायचा आहे. तर या ठिकाणी परत दिवशी आपल्या आमदार साहेबांचा सन्मान करायचा, त्या ठिकाणी परत दिवशी आपल्याला उपस्थित राहायचे. त्या अजून आम्हाला परत दिवशीचा इकडं त्याचप्रमाणे या ठिकाणी खेळच्या क्षेत्रमोली गावच्या वतीने चालू करा हे सत्कार सर्व नको जेवण का येत तरी या मिलिंद बा इकडे रे थांबा थांबा भया विविध विकास कामांच्या भूमिकेप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि या गटाचे उमेदवार संदीप भाऊ शिंदे, दुसरे युवा नेते आमचे सचिनजी मौलीचे नेते सचिन जाधव, त्यांच्या सुविधा पत्रिका या ठिकाणी उमेदवार आहेत. गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, आमच्या पार्टीचे सर्व प्रमुख, आता सगळ्यांच्या नाव घेत बसत नाही, विनू काय सगळ्यांचे नाव घेणार नाही. आमच्या खेळचे उपसरपंच विनोदजी आणि सर्वच मागावचे मान्यवर बंधू आणि भगिनी. मागाव, मी विधानसभा सदस्य होण्याच्या आधी मागावला माहुलीतून येणाऱ्याची परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवलेली. साधारणतः 15 ते 20 वर्ष मागावचा हा जो प्रश्न स्वतःच्या गावाला येण्याचा फार मोठा होता. जे पाहुणे माहुलीवरून मागावले यायचे, मला वाटतं पुन्हा यायचं म्हणलं तर त्यांच्या मनात धारीस टोकायचं नाही. चेअरमन बरोबर आहे का? मग आम्ही राज्य सरकारचा एक कार्यक्रम असतो, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, हा आमचा कार्यक्रम आहे. तसाच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हाही आमचा कार्यक्रम आहे. हे कार्यक्रम जाहीर होतात आणि त्याचा आराखडा तयार केला जातो. हा आराखडा तयार झाल्यानंतर स्थानिक आमदार मला 50 किलोमीटरची परवानगी असते. 50 किलोमीटर असणारे जेवढे रस्ते आहेत तेवढे रस्ते विधिमंडळ सदस्य त्या ठिकाणी सुचवतो. सीएम देशवाई मध्ये 50 किलोमीटरचे, मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये 50 किलोमीटरचे रस्ते आहेत, ते मी सुचवले. अशा पद्धतीनं
दरवर्षी 100 किलोमीटरचे रस्ते हे माझ्या वाटेवर येतात, तसेच इतरही आमदारांच्या वाटेवर येतात. सत्ताधारी आमदार असतात त्यांना साधारणतः दरवर्षी 100 किलोमीटरची लांबी दिली जाते. मी ज्या वेळेला आमदार झालो त्याच्या दुसऱ्या वर्षी लगेचच मी मागावचा हा रस्ता माझ्या कोट्यातून मंजूर केला. हा रस्ता मंजूर केला, परंतु त्यावेळेला खासदार वेगळे होते. पंतप्रधान ग्रामीण सडक योजना, पंतप्रधानांचं नाव आलं ना त्याच्यात, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना त्याचं नाव आलं. यांनी संबंध त्याचा खासदारकीला जोडला, जो अर्थात संबंध हा संबंध खासदारकीला जोडला. विरोधी पक्षाला 1 किलोमीटर सुद्धा मिळत नाही, जरी आम्ही विरोधात उभे गेलो तरी आम्हाला सुद्धा 1 किलोमीटर त्या ठिकाणी रस्ता मिळणार नाही, कारण सत्ताधारी असतात ते कामं करत असतात. मग असं दाखवलं गेलं की हा रस्ता आम्हीच केलाय, त्याचा अर्थात संबंध नसतो. हा रस्ता आम्ही मंजूर केला, आम्ही एस्टिमेट करून घेतलं, तर त्याच्यामध्ये चुकीचा कॉन्ट्रॅक्टर आला जो आम्हाला मान्य नव्हता. आमच्या विरोधकांनी त्याच्याशी चालू झाला. आम्ही 20 लाख रुपये आता वरच्या भागात दिले. वरचा संपूर्ण भाग अंडरग्राऊंड गटर आणि कॉन्क्रिटीकरण होईल. 20 लाख रुपये मातंग आणि बौद्ध समाजात दिले, इथलाही संपूर्ण भाग कॉन्क्रिटीकरण होईल. म्हणजे 40 लाखात आलेले. पुढचा टप्पा माझा असा की संपूर्ण गाव इथून ते खालपर्यंत आता डांबर केलंय, कारण पर्याय नव्हता म्हणून एक पुढच्या वर्षी हा एक सुंदर असा रस्ता, माऊलीमध्ये जसा रस्ता केला त्याच दर्जाचा रस्ता आता मागावचा हा प्रमुख रस्ता मला करायचा, एकदम सुंदर करायचे. मागाव हे स्वच्छ आणि सुंदर झालं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. काय करावं लागेल? सोनगाव आणि महागाव ही 2 गावं लय कठीण आहेत. चेअरमन तुम्ही आलाय, आम्हाला जरा असं आव्हान करतो आणि पूर्ण ताकदीनं आपण मागावमध्ये उभं राहिलं पाहिजे आणि भविष्यामधलं राजकारण मागावचं हे एका चांगल्या सकारात्मक विचारानं म्हणून न्यावं असं आपण सर्वांना आवाहन करतो. पुनश्च एकदा आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येनं, मला वाटतं मागावमध्ये पहिल्यांदाच तुम्ही आलाय, एवढ्या मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल धन्यवाद देतो. मला पुढचा कार्यक्रम असल्यामुळे मी पुढे जाणार आहे, बाकी सगळे कार्यक्रम चालूच ठेवते. पुन्हा एकदा आपले धन्यवाद करतो, थांबतो. रामकृष्ण. 2 मिनिटं बसतात तर बरोबर. मागावमधील विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी या ठिकाणी या विभागाचे आमदार सन्माननीय महेंद्रदादा शिंदे हे या कार्यक्रमाला यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम त्यांचं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी भूभागातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नवनिर्वाचित आपले उमेदवार आमच्या स्वातीताई सचिन जाधव हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आमचे सचिन दादा असतील, त्याचबरोबर आमचे सुषमा या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले वनवासवाडीचे उपसरपंच विनोद माने, आमचे अरुण अप्पा, आमचा सचिनजी गायकवाड, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, आमच्या माता भगिनी इथं बसलेले त्या सर्वांचंच मनापासून स्वागत करतो. आमचे भरपूर असतील, आमचे परिवार असतील, आमचे प्रकारचे दादा असतील, आमचे आबा असतील, आमचे या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर, आमचे राजूभाऊ चेअरमन असतील, सर्वांचंच या ठिकाणी नामोल्लेख केलं गरजेचं आहे. पण अनावधानाने एखाद्या कोणाचं नाव लागलं असेल तर मी माफी मागतो. आमचे गुरुराव या ठिकाणी आहेत, आमचा अक्षय मुंगेश्वर, या सर्वांचंच या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकास कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी आपण सर्वजण एवढ्या ताकदीनं उपस्थित राहिला
खरं तर मी मनुष्याचं आपलं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी या दोन्ही कामाला आज खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला असं म्हणायला काही हरकत नाही. खरं तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की एक विकासभिमुख नेतृत्व आपलं सन्माननीय आमदार महेंद्र शिंदे, म्हणजे हा मतदारसंघ 3 तालुक्यामध्ये डिवाइड झालेला मतदारसंघ आहे. आणि 3 तालुक्यामध्ये काम करत असताना कुणाला कमी कुणाला जास्त अशा पद्धतीचं कधीच काम साहेबांनी केलेलं नाही. विकास कामांच्या बाबतीत जर सांगायचं जर म्हटलं तर या ठिकाणी पूर्वी आम्ही सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होतो, आम्ही सुद्धा या ठिकाणी सभागृहात भांडत होतो, पैसे आणत होतो. पण तुटपुंज्या निधीमध्ये आम्हाला त्यावेळेस कामं करावी लागायची आणि कामं करत असताना 2.5 लाख 3 लाख 5 लाख याच्यावरती आम्हाला पैसे मिळायचे नाही. आणि त्या पैशांमधून एखादं काम जरी आम्ही केलं तरी ते काम पुढच्या वर्षी टिकल का नाही याची गॅरंटी नसायची. 5 लाखांमध्ये 3 लाखांमध्ये वापरून किती कामं करणार आहे. आणि लोकांच्या अपेक्षा असते तर रस्ता आमच्या घरापर्यंत व्हायला पाहिजे. त्यावेळेस त्या 3 लाखांमध्ये त्याच्या घरापर्यंत रस्ता जर पोच करायचा असेल तर तो लेअर कमी करावा लागेल आणि त्या कुठंतरी पैसे वाचून त्याचं नियोजन व्यवस्थित करून तो त्या घरापर्यंत रस्ता पोच करायचा. पण ते पुढच्या वर्षी आलेली आभारातला एक खडा सुद्धा शिल्लक नसायचा. अशी परिस्थिती त्यावेळेस होती. आता ही परिस्थिती पूर्णपणे बदलते का तर बदलते. कुणामुळे बदलते तर महेंद्र शिंदे साहेबांमुळे बदलते. आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये 1.25 फुटाचे कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा नवीन पायंडा हा महेश शिंदे साहेबांनी आणला. महेश शिंदे साहेबांचा आदर्श घेऊन आता बघा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये, बाहेरच्या तालुक्यांमध्ये, बाहेरच्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा कॉन्क्रीटचे रस्ते व्हायला लागलेले. याची मूर्तवेळ खऱ्या अर्थानं साहेबांनी रचलेली लक्षात नाही. हे साहेबांचं विजनच एवढं ठरत होतं की बघा आता रस्त्यावर येणारे पैसे प्रत्येक वेळेस आपण त्या रस्त्यावर रस्ता करायचा, पुढच्या वर्षी त्याला डागडुजी तर रावसाहेब येत आहे त्यांना माहित आहे पुढच्या वर्षी डागडुजीला परत पैसे त्याच्यावर टाकायचे, त्याच्या पुढच्या वर्षी परत आणखी डागडुजीला टाकायचे, 4 वर्ष झाली 5व्या वर्षी परत तो नवीन रस्ता करायचा. त्याच पैसे रस्त्यावर पैसे टाकायचे आणि त्यातलं बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचं आता जाणते सगळे आहेत. गावचे प्रमुख आहेत, सगळ्यांना माहिती आहे कामं कशा पद्धतीने होते. त्या कामावरचा बलिदा लाटायचं काम केल्या जुन्या प्रत्येक गावामध्ये कॉन्क्रीटचे किमान 50 वर्षे टिकतील असे रस्ते झाले पाहिजे का तर येणारा दुसरा नेत्याने दुसऱ्या कामासाठी डायव्हर्ट करता आलं पाहिजे. त्या रस्त्यावर परत पैसे काय टाकायचे. मग आलेले हे पैसे ते दुसऱ्या कामासाठी वापरता आले पाहिजे. मग विद्यार्थ्यांना कुठं उभा कधी अभ्यासिका देता येते का, तालमीमध्ये व्यायाम करणाऱ्या मुलांना तालीम एखादी बांधून देता येते का, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते निधी तो डायव्हर्ट करता येतो. तर अशा पद्धतीचं नियोजनबद्ध काम करायला सांगायला सुरू. खऱ्या अर्थाने विकास कामं करत असताना ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सार्वजनिक विकास कामं तर आपण करतो, शासनाकडून त्याच्यासाठी फंड सुद्धा आणतो, पण फंड आणणारा माणूस तेवढा ताकदीचा लागतो. लक्षात घ्या, आमदार महेंद्र शिंदे यांची ताकद म्हणजे आपल्याला माहिती आहे गुवाहाटी पत्रक झालं, सरकार जवळ बदललं आणि त्या बदलाच्या भूमिकेमध्ये प्रमुख भूमिका असणारा आपला नेता लक्षात ठेवा. म्हणजे या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये 5 आमदार मोडण्याची ताकद कोणाकडे नव्हती, ती महेश शिंदेकडून ती लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये साहेबांनी वेगळी किंमत आहे. कुठल्याही मंत्र्याकडे जर पैसे मागितले तर विकास कामांसाठी त्यांना पैसे कधी कमी पडत नाही. अशा परिस्थितीमध्ये यांनी कोट्यवधी रुपये आपल्या ह्या मतदारसंघामध्ये आणायला भाग पडले. लक्षात ठेवा, म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या जेवढे विधानसभा क्षेत्र आहे तेवढ्या सगळ्यात जास्त विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पैसे आपल्याला या गोरेगाव टाटा विधानसभा मतदारसंघामध्ये मिळाले. खरोखर आपण भाग्यवान. लक्षात ठेवा, आमदार महेंद्र सध्या आपल्याला एक नेतृत्व खंत मिळाले. या ठिकाणी सन्माननीय खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य होती. आता कोण म्हणते मी भूमिपुत्र आहे, कोण म्हणते मी स्त्री. मला एक म्हणायचे की ज्यावेळेस मी या विभागातून उमेदवारी लढवत होतो त्यावेळेस त्या गटातून या गटात आले होते त्यावेळेस त्यांना आठवण नाही का भूमिपुत्र, त्यावेळेस ते भूमिपुत्र नव्हते. आता त्या गटामध्ये गेल्यानंतर त्या गटातले किती 3 वाढ वाढल्या, किती वाढल्या 3 वाढ वाढल्या आणि बाकीचा मतदारसंघ आहे तसा. माझी 3 वाढ वाढल्यानंतर मी वनवासवाडीतला इथला जिल्हा परिषद सदस्य गेले 8-9 वर्ष झाले जनसेवा करतोय. सतत जनसेवेमध्ये साहेबांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र काम करतोय. माझ्याकडचे असलेला व्यवसाय म्हणजे आजपर्यंत मी कुठलाही व्यवसाय करत नाही. जेवढे माझे व्यवसाय तेवढे लहान भाऊ, मोठा भाऊ आणि घरातले तुम्ही सांभाळा. बाबा निवडणूक आली की फक्त आम्हाला पैसे
अशा पद्धतीचं दिवस रात्र 24/7 अशा या योजनेप्रमाणे अहोरात्र सेवा करायचं व्रत हाती आम्ही घेतलेलं आहे आणि सतत जनतेमध्ये आहे. आणि आता स्थानिकाचा मत आहे, स्थानिक म्हणून निवडून द्यायचं, पण ठीक आहे देऊ आम्ही तुम्हाला निवडून, स्थानिक म्हणून आम्ही तुम्हाला देऊ सुद्धा निवडून, पण तुम्ही मतदारसंघामध्ये काय करणार, पैसे कुठून आणणार कामं करायला, कोण नेता तुमच्या बरोबर आहे. विद्यमान आमदार असून सुद्धा आपण सुद्धा एवढी कामं या ठिकाणी विद्यमान आमदारांच्या माध्यमातून करतोय. भविष्य काळामध्ये तुम्ही उद्या जनतेला बोलतापा देऊ, जनतेला चला फिरायला म्हणून खोटं नाटक बोलून तुम्ही तर उद्या निवडून तर तुम्ही जनतेला देणार काय, हा मोठा प्रश्न लक्षात ठेवा. मग अशा पद्धतीनं अडचणीच्या वेळेस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व आहे. मग त्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे खऱ्या अर्थानं. लक्षात घ्या, आज ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी आपल्या विचाराच्या ग्रामपंचायती होत्या त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये आपण त्या ठिकाणी आणलो आणि खर्च करू शकतो. कारण कुठलंही विकास काम करायचं असेल तर तिथले स्थानिक ग्रामपंचायत आपल्या बरोबर लागते. आता सुदैवाने ती परिस्थिती बदलली, सर्वांमुळे ती परिस्थिती बदलली. कुठलाही ठराव असेल, कुठलाही प्रस्ताव असेल, कुठलंही मागणीपत्र असेल हे तो आपल्याला ग्रामपंचायतीमधून सहज उपलब्ध होते, कारण नेताच आपला तेवढा असतो. म्हणजे विकास कामांना या ठिकाणी जर विकास कामं करायची असेल तर फार मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी विकास कामं करू शकतो अशी परिस्थिती आणि त्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून येतेच आमदार महेंद्र शिंदेच्या माध्यमातून. एक लक्षात ठेवा की आम्ही ज्या वेळेस या प्रक्रियेमध्ये येतो, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा त्याच्या पूर्वी असेल, आम्हाला आमदार म्हणजे फार मोठा वाटायचा, आम्हाला सारखा वाटायचा. आमदार जर खुर्चीवर बसलेला असेल तर आम्ही त्या दरवाज्यातून आतमध्ये यायची आमची ताकद नसायची. ही परिस्थिती खरोखर गेल्या वेळेच्या आमदारासाठी होती काय, तुम्ही सांगा. हे आज ती परिस्थिती आज जर बघितलं तर मांडीला मांडी लावून बसणार एक आमदार आहे, स्वतःच्या ताटामध्ये घेऊन जेवणार आमदार आपल्याला मिळालं म्हणजे आपलं खरोखरच भाग्य. अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्या मतदारसंघामध्ये नाही. लक्षात आज आमदार दोस्तासारखा येतो, खांद्यावर हात टाकतो काय, गप्पा काय आपल्याशी मारतो काय, चेष्टा मस्करी आपली करतो काय, ही परिस्थिती कोणी नव्हती. ही परिस्थिती आपल्या आमदारांनी बदलून टाकली आणि अशा नेतृत्वाच्या पाठीशी आपल्याला खऱ्या अर्थानं उभं राहण्याची गरज आहे. आमदार साहेबांनी दिलेले दोन्ही उमेदवार सक्षम आहेत. आता माझ्या कामाची पद्धत गेल्या वेळेस आपण बघितली आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की ग्रामपंचायत ज्याच्या विचाराचे, माणसं पार्टी ज्याच्या विचाराचे, त्याच्या विचाराबरोबर जाणार. त्यावेळेस आमच्या बरोबर दादा चव्हाण अगदी ताकदीनं लक्षात घे. आजही आमच्या प्रकाश दादा इथे उपस्थित आहे. म्हणजे ह्या बरोबर आपण सगळेजण सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारी पार्टी आहे आणि कुणालाही या ठिकाणी काम करत असताना कुणालाही मागेसर राजा तुझ्यापणा कर अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी कधीही काम केलेलं नाही. येणाऱ्या भविष्य काळामध्ये या महागावचं खऱ्या अर्थानं नंदनवनच करूयात आपण. मिलिंद दादा तुम्ही इथं साक्षील नाही, या ठिकाणी काम करत असताना चांगल्या पद्धतीने आम्ही नुसतंच म्हणणार नाही चला फिरायला चला फिरायला, आम्ही म्हणणार की काम झाल्यानंतर न कुठं जायचंय फिरायला सांगा आम्हाला. तुम्ही आम्ही पहिलं काम करतो, तुम्ही आम्हाला काम सांगा. तुमच्या सेवेत अहोरात्र आम्ही या ठिकाणी उपस्थित राहण्याची आज या ठिकाणी भैरवाच्या मंदिरात मी ग्वाही देतो. आणि सचिन दादांचा स्वभाव तर तुम्हाला माहिती, इथून या चौकात पलीकडे गेला की चौकात त्यांचं दुकान, तिथे गेल्यानंतर कुठलीही समस्या घेऊन जावं, ती समस्या अगदी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न ते करत असतात. लक्षात आणि 24 तास तेही सुद्धा तिथे उपलब्ध असतात. म्हणजे असे उमेदवार जेणेकरून आपल्या सेवेचे सदैव तत्पर असतील, आपल्या सार्वजनिक कामांबरोबर आपल्या वैयक्तिक अडचणींमध्ये सुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. एक लक्षात ठेवा, भैरवाच्या मंदिरात आज तुम्हाला सांगतो 2 वेळा सभागृहामध्ये निवडून गेले, तिसऱ्या वेळेस सभागृहामध्ये जर भैरवाच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने जर निवडून गेले तर आपल्याला सभापती पद असते. लक्षात घ्या, सभागृहात सहभागी केले आणि या ठिकाणी जिल्ह्यासाठी आलेले वाटायला पैसे आम्ही काही जिल्ह्यामध्ये घेऊन जाणार नाही. आपला मतदारसंघ आपली माणसं याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठेही बघणार नाही. एवढीच या ठिकाणी भैरवाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आपण इथं सर्वजण आला, आपण सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. थांबतो. धन्यवाद. आधी आपण या कार्यक्रमात भेटलो होतो. मी स्वाती सचिन जाधव. आज आपण महागाव या ठिकाणी विकास काम या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आज सगळे उपस्थित राहिला. प्रथमतः सगळ्यांचं स्वागत.
आणि आज आपले प्रमुख पाहुणे आपले आमदार महेशदादा शिंदे साहेब आज या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक स्वागत. साहेबांच्या वतीने उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यासाठी साहेबांचं खरंच मनपूर्वक आभारच. संदीप भाऊ हे जेडपीला आपल्या उभे आहेत आणि मी स्वाती सचिन जाधव पंचायत समिती यासाठी मी उभी आहे. तसंच ज्या विश्वासाने आपले आमदार साहेब यांनी ही संधी जी राजकारणातून समाजसेवा करण्यासाठी जी आम्हाला दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुमचे सगळ्यांचे सहकार्य आमच्या पाठीशी असेच राहू द्या एवढं बोलून मी थांबते. या ठिकाणी आपण सर्वजण साहेबांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने आमच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार मानतो. परंतु ते सांगण्यापूर्वी भाऊ मी त्या आवाजाला साहेब केलेले साहेबांनी आम्हाला आतापर्यंत पहिल्यांदा मला वाटतंय 25-15 25 लाखाचा निधी रेल्वे स्टेशन रेल्वेच्या पलीकडं रस्त्याचा रस्ता आम्हाला त्यासाठी 25 लाख रुपये उपलब्ध करून दिले. त्याच्यानंतर GPSS मधून आपल्या ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या घराकडे जाणार रस्ता 15 लाख रुपये त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 3 मध्ये परत आमच्या संग्राम पुरुषोत्तम असेल ते घरापासून अलीकडचा रोड त्याला एक 10 लाख रुपये काँक्रिटीकरणासाठी आणि बंदिस्त करण्यासाठी साहेबांनी दिलेले त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 1 मध्ये 10 लाखाचं काम त्या ठिकाणी बंदिस्त गटर आणि काँक्रिटीकरणाचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. एवढा साहेबांनी निधी या ठिकाणी दिलेला आणि त्याची कामं पूर्ण आहेत. आज परत एकदा साहेबांनी आत्ताच वार्ड क्रमांक 1 मध्ये एक 10 लाखाचा काँक्रिटीकरणासाठी आमच्या साईडचा रस्ता आणि तिथून खालीच जाणारा एक रस्ता म्हणजे आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत सचिन गायकवाड त्यांच्या घराकडे जाणारा रस्त्याकडं 10 लाख रुपये दिले. असे मिळून 20 लाख रुपयाचं काम सध्या चालू होईल. त्याचप्रमाणे आणखी साहेबांनी मगाशी उल्लेख केला म्हणजे आमच्या आता जवळजवळ आपण 1 कोटीवर पोचतोय. मगाशी साहेबांनी उल्लेख केला की आपण एक आमच्या बौद्ध समाजासाठी एक आणि मातंग समाजासाठी 20 लाख रुपये एक संरक्षक भिंतीसाठी आणि आपल्या रस्ता काँक्रिटीकरणासाठी दिले आणि परत 20 लाख रुपये असे अंतर्गत काँक्रिटीकरणासाठी परत महागावमध्ये जिथं अख्ख्या गावामध्ये महागाव परिसरामध्ये काँक्रिटीकरणाचे जे रस्ते खराब झालेले अंतर्गत रस्ते त्यासाठी काँक्रिटीकरणासाठी 20 लाख रुपये असे दिलेले. सांगायचं तात्पर्य हे की आपण कोण म्हणतंय की निधी देत नाही आणि काय केलं साहेबांनी पण निधी देता येतोय साहेबांचा येतोय 10 लाख 20 लाख ह्याप्रमाणे येतोय. एकदम काही 1 कोटीत आला नाही ठीक आहे नाही आला तर नाही आला परंतु आलाय त्याचप्रमाणे समाधान मानणारे आम्ही माणसं आहे. समाधान मानून आपण त्याप्रमाणे साहेबांच्या मागं आणि तुमच्या सर्वांच्या मागं एकजुटीनं आम्ही सगळ्या ताकदीनं उभं आहे आणि ह्याचं उत्तर तुम्हाला जिल्हा परिषद येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आबांच्या साक्षीनं आहे हे मामा त्यांच्या साक्षीने दिसून येत आमचे काका आहेत त्यांच्या साक्षीनं आम्ही तुम्हाला ते देणारच आहे. परंतु ह्याच्यापूर्वी जे तुम्ही निधी टाकत होता साहेबांच्या मार्फत निधी येत होता आता आम्ही इथं टाकला त्याच्या मुद्दा म्हणून काहीतरी करायचा खोडसाळपणा त्याच्यावर आणखी निधी दुसराच टाकायचा आपलाच टाकायचा. हे कोणाला अनुभव असतील त्यांच्या मुद्दा म्हणून टाकायचा ते आपण मातंग वस्तीसाठी 20 लाख रुपये टाकले तिथं परत 8 लाख रुपये टाकले ठीक आहे टाका ना पण आम्ही टाकतोय तिथंच कशाला का तुम्हाला दाखवायचं की आम्ही साहेबांचं काम खोडून काढतोय. आम्ही साहेबांचं काम तसं असलं तर तसं सांगा आम्ही त्याही पद्धतीने तयार आहे. परंतु कुठंतरी गावचा विकास झाला पाहिजे त्या पद्धतीनं आपण चाललं पाहिजे सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. हो हे असं आहे सगळ्यांच्या वतीनं मी सांगतोय की उगाच कुठंतरी खोडसाळपणा करायचा असला खोडसाळपणा बंद करा हे जाहीर सांगतो. उगाच टाकताय तिथंच निधी टाकायचा परत मग आम्हाला परत तो त्रास द्यायचा ठीक आहे आम्ही घेतोय समजून 3री वेळ झाली आपण विशाल तुमच्या इथं निधी टाकला होता आपण त्याच्यावर परत निधी पडला आपण ऍडजस्टमेंट विशाल असतील सचिनराव असतील यांचा समजून आपण पुढे घेऊन परत तिथं होऊ द्या काम होऊ दे तो विषय नाही. पण काय दर्जाचं काम झालं विशाल असं काँक्रिटीकरण असं उचलून काँक्रीट दिलं विशालने स्वतःने साहेबांच्या
असलं काम क्वालिटीचं आहे. आज आपले सगळे एवढे रस्ते चांगल्या क्वालिटीचे झालेले आहेत, परंतु हे रस्ते कॉन्क्रीट आत्ता जे झाले होते ह्यांच्याकडनं झालेले असतील. आम्हाला कोणाला नावं ठेवायचे, तुम्ही बी आणा निधी, आम्ही पण आणतोय, परंतु अशी कामं करू नका की जेणेकरून जिथं निधी टाकलाय परत तुमचा त्याच ठिकाणी निधी पडला पाहिजे. हे अशी कामं करू नका. टाका ना, दुसरीकडे टाका, आम्ही त्याचं स्वागतच करणार आहे. उलटा आम्ही तुमचे नारळ फोडायला येतो ना, आमचे स्वतः जातात नारळ फोडायला. मग आम्ही कुठे गेले जातात, विकास कामाला जातात. विकास कामाला कुठेही अडचण येत नाही, कुठेही आम्ही अडचण आणून देत नाही, परंतु असं काय होता कामा नये. आणि एवढं सांगतोय हसायला परंतु असू द्या, चला काय हरकत नाही. मी निधी आणा, आम्ही आणतोय, परंतु अशा कामातनं आपल्याला गावचा विकास साधायचा आहे की गावात दुपारी निर्माण जास्त करून द्यायची नाही. कोणाला तरी आपणच लय मोठं असं पण करून द्यायचं नाही, कोणाला तरी दमदाटी द्यायची नाही, कुणाला तरी कार्यक्रमाला येऊ नको असं सांगायचं नाही. हे असलं जरा मागं सोडून द्या आणि एक दिलानं आणि एक जुटीनं या ठिकाणी आपल्याला जे काम दिलंय साहेबांच्या मागं आपल्याला उभं राहायचं आहे. भाऊंच्या मागं उभं राहायचं. येणारे पंचायत समिती सदस्य उमेदवार असतील, जिल्हा परिषद यांच्या मागं खंबीरपणाने एक साथीने एक दिलानं उभं राहून त्यांना आपण मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी त्या ठिकाणी पोचवायचे, जेणेकरून आपल्याला अजून गावचा विकास, सामान्यांचे कामं सगळ्यांच्या साधता येईल, हे आपल्याला करून घ्यायचे. त्या पद्धतीनं इथं आपण सर्वजण उपस्थित राहायला दाखवा. आपलंही फार धन्यवाद. सचिन दादा, आपलंही फार धन्यवाद. आणि मला वाटतं पहिल्यांदाच खेळचे उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी धन्यवाद. आणि आपण सर्वजण खवलीचे असतील आणि रावसाहेब गेले का या ठिकाणी, चव्हाण रावसाहेबांचं सुद्धा खूप धन्यवाद, त्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. आणि आपल्या सर्वांचं एकदा पुन्हा एकदा आभार मानतो आणि कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.